16 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठा हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यामध्ये तब्बल 400 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी नक्कीच आहे. अफगाणिस्तानच्या काबूलमधील एका व्यसनमुक्ती केंद्रावर आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा आरोप तालिबान सरकारने केला आहे. या हवाई हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली पाहायला मिळत आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितलं की सोमवार दिनांक 16 मार्च रोजी संध्याकाळी या रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामध्ये 400 निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये मोठा प्रचंड तणाव आणि तांडव पाहायला मिळाला. पाकिस्तानकडून मोठा हवाई हल्ला रात्री करण्यात आला. दहशतवादी अड्डा समजून पाकिस्तानने एका रुग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 400 पेक्षा अधिक निर्दोष लोकांचा जीव गेलेला आहे. हवाई हल्ल्यानंतर या इमारतीमध्ये मोठी आग लागली. अफगाणिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घेण्याचा थेट मोठा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव बघायला मिळाला. सतत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या 5 ठिकाणांना टार्गेट करून सोमवारी रात्री मोठे हल्ले केले. या हल्ल्यामध्ये तब्बल 400 पेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. कित्येक लोक गंभीर जखमी झाले. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यामध्ये भारताने पाकला खडेबोल सुनावले आहेत. काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताने पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून या घटनेचा निषेध नोंदवला. या हल्ल्यांचा अमानवीय आणि निंदनीय असल्याचं भारताने म्हटलं. हेच नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाने गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी देखील भारताकडून करण्यात आली आहे. हे अजिबात सहन केलं जाणार नसल्याचं भारताने सांगितलं. या हल्ल्यावर बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की रुग्णालय ही एक अशी संस्था होती जिला कोणत्याही परिस्थितीमध्ये लष्करी लक्ष मानले जाऊ शकत नाही. लष्कर कारवाई म्हणून हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचेही भारताने म्हटलं. अफगाणिस्तानमधून काही धक्कादायक व्हिडिओ पुढे येत आहेत ज्याने खळबळ उडाली. थेट रुग्णालयाची अख्खी इमारत आगीच्या कचाट्यात आली. 5 ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. निवासी भागामध्ये पाकिस्तानकडून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये मोठी खळबळ उडून बदला घेण्याची भाषा अफगाणिस्तानकडून बोलली जात आहे. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव बघायला मिळाला. त्यामध्ये हा घातक हल्ला करण्यात आला. एका वृत्तानुसार दारुल अमान, अरजान, किम्मत, खैरखाना आणि काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास अनेक ठिकाणी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले आहेत. वृत्तानुसार दारुल अमान, अरजान आणि काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास अनेक ठिकाणी स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी आरोप केला आहे की पाकिस्तानी सैन्याने काबूलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर बॉम्ब टाकले. तालिबानने या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. याला मानवविरुद्धतेचा गुन्हा म्हटलं गेलं आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचं सांगितलं. हे युद्ध रमजानच्या महिन्यात सुरू आहे. असं असताना पाकिस्तानने हल्ला करून 400 लोकांचा बळी घेतला. मग पाकिस्तान खरंच त्यांचा इस्लाम धर्म पाळत आहे का? हे पाकिस्तानने स्वतःलाच विचारायला पाहिजे. कुठल्याही धर्मात असा हिंसाचार करणं सांगितलेलं नाही. पण पाकिस्तानला या गोष्टी समजत नाहीत. पाकिस्तानने आपला धर्म सोडून वागलं तर त्याला दुसऱ्या देशासोबत युद्ध करण्याची वेळ येणार नाही. पाकिस्तानने आपला धर्म आणि आपल्या धर्माचे शिकवण ओळखून वागणं आवश्यक आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.